राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुजन प्रतिपादक राजा आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हणून सांगणारे थोर समाजसुधारक क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले प्रज्ञावंत प्रज्ञासूर्य महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले गीता कुशीतून स्वराज्याचं एक स्वप्न साकार झालं त्या मासाहेब गीता बोर्डी या भारत देशाचा महान शिल्पकार जन्म झाला माता भीमाई या थोर महापुरुषांच्या प्रतिमांना प्रथमतः अभिवादन श्रीदेव विद्यालय विद्यामंदिर आरोग्य हायस्कूलचे माजी अध्यक्ष तथा संस्थापक स्वर्गीय नागेश करकर, श्रीदेव विद्यालय विद्यामंदिर आरोग्य हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक स्वर्गीय नालावडे सर आणि आपला सर्वांचा लाडका मित्र स्वर्गीय महेंद्र शिरवत यांचं पुण्यस्मरण करून आज श्रीदेव विद्यालय विद्यामंदिर आरोग्य हायस्कूल तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी 2003 SSC माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित श्रीदेव विद्यालय विद्यामंदिर आरोग्य हायस्कूल हे माजी मुख्याध्यापक श्री सरनोबत सर श्री गुप्ते सर देसाई मॅडम कंडुक्टर मॅडम तसेच माजी शिक्षक माळी मॅडम श्री कांबळे सर थोड्या वेळामध्ये यांचा आगमन होणार आहे ते सर श्री देशमुख सर विलासकर मॅडम तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले चैतन्य मनोज कोलकर आणि दत्तात्रय कोलकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच आरोग्य गवते श्री राजन कुलकर तसेच या हायस्कूलचे कर्मचारी श्री सुरेश कांबळे शेखर पवार आणि आपण सर्व मित्र प्रथम आपल्या सर्वांमध्ये मनापासून स्वागत करतो। सर्वात प्रथम विद्येची देवतेला आणि प्रज्वलन करतील शाळेचे मुख्याध्यापक आणि चैतन्य करकर त्यांच्या शुभ हस्ते सर्व शिक्षण मंडळांनी करतो की आपण प्रज्वलन करून घेत आहे स्वर्गीय चरण पूजन होते।
2002-2003 SSC बॅच माजी विद्यार्थी स्नेह मेळावा ऑगस्ट 2024 रोजी श्रीदेव केदारनाथ विद्या मंदिर आरोग्य या ठिकाणी संपन्न होत आहे। जरा 5 मिनिटं हा बाहेर सर आता एक नंबर आहे फोटो सर शाश्वत असे विद्यार्थ्यांचे कार्य आपण करत आहात। बदललेल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत आपण आपले विद्यादानाचे व्रत पार पाडत आहात। भावी राष्ट्र निर्माण करण्यात आपले अतुल्य योगदान आहे याची आम्हाला जाणीव आहे। आपल्या कार्याचा आम्ही आदर करत आहोत, तसेच आपल्या कार्याचा सन्मान म्हणून आम्ही आपणास हे सन्मानपत्र आदरपूर्वक दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी प्रदान करत आहोत। आपले नम्र माजी विद्यार्थी इयत्ता 10वी बॅच 2003 या शाळेसाठी आम्ही या ठिकाणी आणलेला आहे। त्याकडे बाहेर आमचे मित्र अमोल हामस्कर भवितव्यामध्ये श्री सर्वमस्कर यांना प्रदान करतील। SSC बॅच 2003 यांच्याकडून आपल्या श्रीदेव केदारनाथ विद्यामध्ये आरोग्य हायस्कूलला एक छोटंसं कपाट मुख्याध्यापक श्री सर्वमस्कर आणि सर्व शिक्षक। हॅलो, सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे, आम्ही जी प्रेम दिलेली आहे शाळेसाठी त्याचा सन्मानपत्र सौ विजय सौ स्वरूपा अमोल मॅडम, त्यानंतर प्रभाकर वसंत कांबळे सर, ओके सरांचा लाडका विद्यार्थी अमोल मुली। आज आपल्या विद्यालयामध्ये SSC बॅच 2002-2003 यांचा स्नेह मेळावा संपन्न होत आहे। साधारणतः हा कार्यक्रम फक्त फोनवर आयोजित करत होते। एक महिना झाला, साधारण महिना होऊन गेला असेल, 2 महिने
एक कदम भेटून गेले मला त्यात या जागी आमच्या सारख्या फोन करायचं 15 तारीख आपली मीटिंग आहे म्हटलं ठीक आहे. आता कार्यक्रम जर बघितला अतिशय सुंदर असा कार्यक्रम तुम्ही केलेला आहे आणि तुमचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. कारण एकदा इथं ही तुमची पहिलीच बॅच असावी असं मला वाटतंय की शाळेले हा कार्यक्रम घेत आहे की तुम्हाला तुमचं कौतुक याच्यासाठीच आहे की तुम्ही 21 वर्ष झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला शाळेचं आमचे प्रेम आहे, संस्थेच्या संस्थापनाबद्दल प्रेम आहे, शिक्षकांच्या बद्दल प्रेम आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेतात. तुमची प्रेरणा घेऊन हे जे बसलेले विद्यार्थी आहेत यांनी सुद्धा पुढचे कार्यक्रम असेच करावे आणि जेणेकरून एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते जे आहे अधिक घट व्हावं. शाळेचे त्या निमित्ताने शाळेला तुम्ही भेट द्याल, शाळेच्या काय परिस्थिती आहे ते बघा. आता आम्हाला तुम्ही कपाट दिलं अतिशय त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. कारण ही जी शाळा आहे शाळेसाठी जेवढं काय मेन वस्तू किंवा काय ते आम्हाला गरजेचं आहे आणि तुम्ही दिला त्याबद्दल मी परत एकदा धन्यवाद मानतो. आणि असंच आमच्याबद्दल तुमचं प्रेम राहू दे. आता तुम्ही 2002 मध्ये बॅच आहे, मी साधारण 2016 आलो तरी सुद्धा तुम्ही एक चांगल्या प्रकारे आमचा सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आणि असंच तुमचं प्रेम आणखी प्रतीक आमच्या शाळेबद्दल आमच्या संस्थेबद्दल आणि वेगवेगळे उपक्रम. आता तुम्ही सगळे मुंबईला वगैरे असतात, तुम्ही आणखी तुमच्या नंतर जे बॅच आहे त्यांना पण सांगा तुमच्या माध्यमातून आणि संस्थेच्या माध्यमातून आणखी काही चांगले उपक्रम जे शाळेसाठी राबवत असतील विद्यार्थ्यांसाठी तर ते आपण राबूया. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. मला पुढे जर घाई आहे त्यामुळे मी इथं थांबतो आणि परत एकदा मी शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीनं तुमच्या सर्व 2002-03च्या बॅचचा मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अतिशय डोक्याने खांद्याने टाक्या घेऊन आम्हाला पाणी पुरवणं ते या शाळेचे कर्मचारी अतिशय खूप वर्षापासून या शाळेची सेवा करतात. या हायस्कूलचे कर्मचारी श्री सुरेश कांगणे आणि श्री शेखर पवार यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. तुम्हाला पण बोलवूया पुढे बोलायला. हॅलो याच्यामध्ये जरा एक कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांचा. आपल्या शाळेमध्ये कांबळे सर 31-32 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झालेले आहेत. तर विद्यालयातर्फे आम्ही सर्वांनी म्हणजे एक छोटीशी भेट देऊन त्यांचा सत्कार आवाजी झाल्यानंतर बंद केलं त्यामुळं मी सर्वांचा सेवा मागतो.
आणि खरंच मला बऱ्याच वर्षांमध्ये निवडणुकीला गेल्यापासून आजच या हायस्कूलमध्ये जवळजवळ 8-9 वर्ष होते. बऱ्याच वेळेला आठवण येत होती. कधीच आपले विद्यार्थी हे लाडके हक्कानं आता आल्यानंतर सर्वांनी चांगलंच कारण मुळात मीच गरीब परिस्थितीतून पुढे गेल्यामुळं माझ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती बदलली पाहिजे ही एकमेव इच्छा आणि तीव्र मनोकामना अशी होती की आरोलीचा निश्चितपणे प्रत्येक विद्यार्थी सुशिक्षित झाला पाहिजे, चांगला शिकला पाहिजे. फक्त ग्रॅज्युएशन नाही, नॉलेज इज पॉवर, ज्ञान हीच संपदा. आणि म्हणून ज्ञान मिळवलं तरच आपण त्याचा वापर करून निश्चितपणे आपलं जीवन चांगलं जगू शकतो. त्यात माझी नितांत श्रद्धा होती आणि त्यामुळं थोडं सकाळी आहे बोलण्यासारखं भरपूर आहे. परंतु मॅडम आणि एक सुरुवात करायला पाहिजे होती, परंतु बराच कार्यक्रम वाढतोय म्हणून तिथं मला आज सुरुवातपासून पुन्हा सुरुवात करतो. तुम्हाला डायरेक्ट सुरुवात केली. आपल्या संस्थेचे चेअरपर्सन त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे खरं तर डॉक्टर साहेबांचे पुत्र आणि माझे चेअरमन होते. मी तेव्हा माझ्याकडं चार्ज आला होता प्रभारी मुख्याध्यापक होता, त्यावेळी दत्ता शेटपरकर चेअरमन होते. ते नंतर राजा किरणकर मला माहिती, परंतु त्यांचं प्रॉपर नाव माहिती राजा किरणकरजी. सुरुवातीला या शाळेत लावलं ते कैलास शेटपरकर यांच्या स्मृतीला मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. मला वाटतं 1997 साली कांबळे सर आणि मी आणि दोघं एकाच वेळी या शाळेमध्ये जॉईन झालो. त्यावेळी विद्यार्थी कोण कैलासवासी नलावडे सर ते होते, त्यांची आठवण करणं मी अभिप्राय समजतो. व्यासपीठावर हे सर्व मान्यवर आज सर्वजण हातात आपल्याला अतिशय तन्मय केलं. ही शाळा पुढे नेण्याचा सर्वच एक मंडळी प्रयत्न करत आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आजची बॅच 2002-2003 बॅच 2002ला मी देवरूखला शाळेमध्ये गेलो. पण बरेचसे म्हणजे 8वी-9वी हे बरेचसे विद्यार्थी माझ्या समोर होते. त्याचे बरेचसे चेहरे माझ्या चांगल्या प्रकारे काढले. नाना वगैरे नांदकर वगैरे बरेचशी मंडळी धामणसकरते सोबतींचा आयवर भेटतो. बरेचसे मंडळी भेटण्यासाठी पण आम्ही मुंबईला पण सहल घेऊन गेलो होतो. त्यावेळेस बरीचशी आमची सगळी मंडळी आम्हाला भेटायला देखील आली होती. खरोखर अनेक प्रकारचे कार्यक्रम बघितले, अनेक प्रकारचे कार्यक्रम अनुभवले, पण आजचं तुमचं नियोजन आहे खरोखर त्याला सलाम केला पाहिजे. अतिशय सुंदर नियोजन. असेच उत्तरोत्तर मोठे सुदैव केदार आपल्याला निरोगी अशा प्रकारचा आयुष्य देऊ दे. बरेच मंडळी होते. आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका, आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या, आपल्या मुलाबाळांकडे लक्ष द्या. पण जसं म्हणतात ना, आपण कधी उंच जरी गेला त्याची दोन्ही मंत्र जमली नसते. बाबांनी आपल्या शिकवण दिले खूप मोठे बाब, पण कधीतरी शाळेकडे या, काहीतरी भेटत चला आणि आपल्या आठवणी आमच्या हृदयामध्ये सदैव राहतील. शेवटी असंच म्हणेल, अशी पाकरे येते आणि स्मृती ठेवली जाते. आज एक खरंच तुम्ही अतिशय आदर्श नागरिक झालेले आहात, सुजाण पालक आहातच. एक सिंगल आहे थोडा तुमचे संस्कार एवढे तुम्ही खूप छान कार्यक्रम केला. म्हणजे आता जे विद्यार्थी होते 8वी 9वी 10वीचे, म्हणजे त्यांनी पाहिलं की आपणही असं केलं पाहिजे. मला काय फार
बोलणं आणि अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की बाबांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल हो. ते नेहमी म्हणायचे की मुलांना तुम्ही गेलात की शाळेकडे परत बघा म्हणून. तुम्ही आज ते नाही आहेत पण खरंच खऱ्या अर्थाने त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल की आज माझा विद्यार्थी म्हणून शाळेकडे आला. तुम्ही काय दिलं किती दिलं याला नाही, तुम्ही किती आपुलकीने आला, किती प्रेमाने आला, तर त्यांना फार बरं वाटलं असेल. असंच तुम्ही चांगलं कार्य करा, शाळेकडे पहा, तुमची प्रेरणा घेऊन बाकीचेही असंच करतील. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देते. बाबा की जे आमचा उल्लेख नेहमी माझ्या मुली असं करत असेल त्या बाबांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली अर्पण करून मी माझे 2 शब्द बोलणार आहे. श्रीदेव केदार विद्यामंदिर आरोग्य ही शाळा किंवा हे रोपटं बाबांनी लावलं आणि या ठिकाणी 94 साली BEd होऊन 95 साली मी लगेचच फ्रेश अगदी माळी सरांनी बोलवलं आणि या ठिकाणी रुजू झाली. या ठिकाणी सुरुवातीला आम्ही 5च शिक्षक होतो. त्यामध्ये माळी मॅडम, देसाई मॅडम, मी, देशमुख सर आणि मुख्याध्यापिका आमच्या भोसले मॅडम होत्या. त्यानंतर मग नलवडे सर वगैरे आले. शाळा सुरू झाली. 10 वर्ष मी या शाळेमध्ये काम केलं. तेव्हा ही इमारत नव्हती, तर सुर्वे सरांच्या घरासमोर जी इमारत होती तिथे आम्ही काम करत होतो. आणि त्यावेळेला हे सर्व छोटे छोटे विद्यार्थी आमच्यासमोर असत. आता ते मोठे झालेले आहेत पण कुठलेही ओळख आहे त्यात संपर्कात असताना स्वप्निले, नंतर प्रकारांची कन्या आणि अशी काही विद्यार्थी नेहमी संपर्कात असतात. या 10 वर्षामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं की आमची शाळा किंवा आमचा जो स्टाफ होता तो एक कुटुंबच होतं. आणि यामध्ये जेव्हा शाळा सुटायची त्यावेळेला एकदा झाला स्टॉपवर यायचे त्या ठिकाणी असणाऱ्या संपर्कात आहेत की आता सध्या त्यांच्या मुलाचं लग्न झालं तरी सुद्धा ते घरी येऊन आमंत्रण करून गेले किंवा माझ्या मुलीच्या लग्नासाठी ते इस्लामपूरपर्यंत आले. या गोष्टीचं मला खूप अप्रूप वाटतं. म्हणजे जे ऋण ते सगळ्यांनी टिकवून ठेवले. आम्ही तिघी तर नेहमी बहिणीप्रमाणेच राहिलो. मी आणि देसाई मॅडम तर काय समोरासमोरच राहत होतो. रोज एकत्र जात होतो. अगदी गॅदरिंगच्या विषयाला रात्री एक पर्यंत थांबलं तरी जाताना दोघी सोबत होतो. त्यामुळे एकटेपणा असा वाटला नाही कधी. खूप काही गोष्टी या शाळेमध्ये शिकायला मिळाल्या की त्या शिकवणीचा उपयोग मला नव्या खूप प्रचंड मोठ्या शाळेत गेल्यानंतर झाला. तिथून डायरेक्ट मी आपल्या जिल्ह्यातली 1 नंबर मोठी असणारी अशी युनायटेड इंग्लिश स्कूल या ठिकाणी मी तुकड्या कमी झाल्यामुळे मी तिकडे गेले. आणि मग थोड्या मोठ्या शाळेत वावरत असताना काही गोष्टी अर्थात सगळ्या नवीन होत्या पण तरी पण या ठिकाणी जे शिकायला मिळालं होतं तर आपली जी मधली 45 मिनिटाची सुट्टी असायची या सुट्टीमध्ये मी देसाई मॅडम आणि सुर्वे सर एकत्र जेवत असायचो. त्यामध्ये काही काही गोष्टी आम्हाला सांगायच्या. त्यामध्ये काही रामायण महाभारतातले देखील दाखले असायचे. त्यावेळी त्यांनी सांगितलेली एक गोष्ट होती की विंचू गेला देवाऱ्याशी देवपूजा नाही त्याशी पैजाराशी त्याची पुरण अधमाशी अधमपण. म्हणजे चांगल्याशी चांगलंच बघायचं आणि वाईटाशी वाईट बघायचं असा त्यांचा मी होता. परंतु ती वाक्य किंवा त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी जशाच्या तशा आजही लक्षात राहिलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे मी जवळपास 84-85 साली 10वी झाले. 10वी होऊन 40 वर्षात होतात आणि आमचा सुद्धा 48 जणांचा वर्ग होता. त्यांनी ग्रुप केला. 40 जण एकत्र येऊन 2-4 वर्षापूर्वी आमच्या शाळेत आमचं पहिलं गेट टुगेदर पार पडलं. आतापर्यंत मी केलं नव्हतं पण आमचं झाल्यानंतर नंतर ग्रुप झाले उत्सवचे आणि नंतर सुरुवात झाली. पण त्याही दिवशी असाच फील आला की इतक्या वर्षाने आपण सगळे भेटलो आणि मग जुन्या आठवणी त्यासाठी खरंच जुना जमाना चांगला होता. त्यावेळेला जी आपुलकी होती त्यावेळेला एकमेकांबद्दल मनामध्ये जे भाव होते ते आता सध्या हळूहळू लोक भावत चाललेले आहेत. तर ही जी आपुलकी आहे किंवा हे जे भाव आहेत ते मुलांमध्ये आपण जपले पाहिजे आणि एकमेकांशी असलेलं नातं आपण टिकवून ठेवलं पाहिजे. आपल्या आयुष्याची तर प्रगती केलीच पाहिजे पण त्याबरोबर आपण पुढच्या ज्या पिढ्या येणार आहेत त्यांना सुद्धा हे संस्कार आपण दिले पाहिजे आणि त्यांचा देखील प्रोग्रेस कसा होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत. या ठिकाणी सुरवेसर असणारे देशमुख सर अजून यायचे आहेत पण बाकी सर्व काही उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर त्यांची सगळं चेहरे ओळखीचे वाटतात नाव त्या सगळ्यांच्या आत्मत नाही आहे. चेहऱ्यावर सगळे ओळखले तर सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देते. असंच तुम्ही सर्वजण एकत्र या आणि जीवनात जो आपल्या काही आनंद आहे तो निश्चितपणे लुटण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.
SSC 2009-2003 ची बॅच केक कापून आपलं सेलिब्रेशन या ठिकाणी करते. गौतम गायक सर्वांसाठी आपल्या सर्वांना आता हा स्नेह मेळावा असाच होऊ दे आणि त्रिदेव केदारनाथ विद्या मंदिर शाळा अशी पुढे जाऊ. संख्या कमी पडली आणि म्हणून 2 शिक्षकांना जावं लागलं. आपल्या इथे क्षीरसागर सर म्हणून होते, काही दिवस आठवत असतील तुम्हाला. तेही सरप्लस झाले आणि मीही सरप्लस झाली आणि फक्त 2 विद्यार्थ्यांसाठी बाबांनी खूप प्रयत्न केले तुकड्या टिकवायचा, परंतु तसं काही झालं नाही. शेवटी शिक्षणाधिकारी वगैरे पण शाळेत आले होते, तेही म्हणत होते की थोडंसं ऍडजस्ट करूया आणि तुकड्या टिकूया, शिक्षक राहतील. पण शेवटी नाईलाजानं 2 तुकड्या गेल्यामुळे 2 शिक्षक आपल्यातून गेले. म्हणजे त्यामध्ये मी एक आणि दुसरे आपले कात्रोडे हायस्कूलला गेले क्षीरसागर सर म्हणून. ते पुन्हा तिथून सरप्लस होऊन माझ्या संस्थेत आले होते. तर अशी ही ट्रॅजेडी जरा होत गेली. आणि त्यानंतर आता नलावडे सर गेल्यानंतर मला माझा जरासा इकडे कॉन्टॅक्ट असतो, नाही म्हटलं तरी राजन भाऊ कधी जाता येतात, वहिनी येतात आणि त्यामुळे सुबे सर कधी जाता येता यायचे घरी. त्यामुळे इकडचं मी शाळा कशी आहे, सगळे कसे आहे ते विचारून घेत होते. सगळं कळत होतं. मध्यंतरी रूपाचे वगैरे फोन असतात, रूपाकडून सगळं कळतं. तर या अनुषंगाने सर गेल्यानंतर मुख्याध्यापक पदाचा प्रश्न आला. त्यावेळेला खरोखर मला अजून असं वाटतं की ती जर जबाबदारी त्यावेळेला देशमुख सरांनी स्वीकारली असती तर कदाचित 40 रुपयास पालटलेलं दिसलं असतं. पण असं काही अडचणी असतील, त्यामुळे अनंत अडचणी निर्माण होत गेल्या. त्या जेव्हा समजत गेल्या तेव्हा खरंच वाईट वाटत गेलं. कारण ह्या शाळेशी असलेलं जे नातं आहे, पहिली शाळा जसं आपली पहिली दुसरीची शाळा असते मराठी शाळा, आज जिल्हा परिषद शाळा लोक पावत चाललेले आहेत. कारण सगळे तिकडे तिकडे इंग्लिश मिडियमला मुलं घालतायत. पण आपण शिकलोय सगळेजण, तुम्ही आपण जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलोय. त्या शाळेशी असणारं आपलं रिलेशन वेगळं आहे. तसं या श्रीदेव केदार विद्या मंदिराशी असलेलं आपलं नातं वेगळं आहे, तुमचं पण माझं पण. ही आपली घडवणारी आपल्याला वेगळी शाळा आहे. तुम्ही शिकलात तसं आम्ही पण इथं काही शिकलो नाही, कारण आम्ही नवीनच होतो, फ्रेश होतो. खूप शिकलो आम्ही गोष्टी इथे. पण ह्या शाळेची जी अवस्था काय झाली म्हटलं कालखंड ऐकायला मिळाल्या, त्या गोष्टी खरंच दुःखदायक होत्या. मी एक कविता केलेली आहे बघा. आदरणीय बाबा, आरवली गावात लावली ज्ञानाची ज्योत, घराघरात घराघरात. त्यांचं नाव आहे दाजीसाहेब परकर, त्यांचं नाव आहे दाजीसाहेब परकर. शिक्षणाचा ध्यास होता श्वासाश्वासात, शिक्षणाचा ध्यास होता श्वासाश्वासात. त्यासाठीही केले स्वतः, त्यासाठीही केले स्वतः शासन दरबारात. आरवली गावात लावली ज्ञानाची ज्योत, घराघरात घराघरात. संसाराचा नाही केला कधी त्यांनी विचार, संसाराचा नाही केला कधी त्यांनी विचार. शाळेसाठी शाळेसाठी सदाच होते तत्पर. आरवली गावात लावली ज्ञानाची ज्योत, घराघरात घराघरात. युनेसे हे रोप लाविले आरवली गावात, युनेसे हे रोप लाविले आरवली गावात. त्याचा वेलू जाऊ द्या, त्याचा वेलू जाऊ द्या भारत देशात. आरवली गावात लावली ज्ञानाची ज्योत, घराघरात घराघरात. नियतीचा हा खेळ नाही हे पुन्हा कळला, अन बघता बघता देहातून प्राण निघून घेऊ गेला. आरवली गावात लावली ज्ञानाची ज्योत, घराघरात घराघरात. त्यांचं नाव आहे दाजीसाहेब परकर, त्यांचं नाव आहे दाजीसाहेब
वतीने आणि आमच्या कमिटी सगळ्यांच्या वतीने मी माझ्या बाबांना वंदन केलं आणि आता मी जे शिक्षकांसाठी एक कविता केलेली आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा, विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा, किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला. तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा, अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा. आम्ही माती तुम्ही कुंभार, हवं तसं घडवा, चुकलं असतं आमचे आम्हा मार्ग नवा दाखवा. असू दे सदा तुमची ही ज्ञानरूपी छाया, चला वंदिया सारे श्री गुरुराया, श्री गुरुराया, श्री गुरु. अरे हात तुम्ही धुतो रे जरा थांब ना पण काढण्याला बैलगाडी काढू